सांग तो. हे काय आहे राधिका? हा झाडू आहे आणि हा कपडा आहे. पुस शनाया, टेबल पुस. राधा, वाईट वाटतंय का मला? खरंच वाईट वाटतंय. तिची नखं बघ किती सुंदर आहेत. अशा सुंदर मुलींना तू असली कामं सांगतेस राधा. काय मी मदत करू का शनाया तुला? हो, फडक्याला खूप वास येतोय. धुवून देतोस का मला? स्मेल आहे तर एवढाच प्रॉब्लेम आहे. अगं मग तुझं परफ्यूम आहे ना, आठवतंय मला. काय सुंदर वास आहे तो. मार त्याच्यावर आणि पूस पूस, टेबल पूस. त्याचा यार. ठीक आहे, असं कर शनाया, आता तू बाहेर जाऊन काम कर. नाही म्हणजे काय, सगळ्यांना कळेल ना तू काय काम करतेय आणि कसं काम करतेय ते. जा. घरचं पण काम करायचं, ऑफिस मध्ये पण काम करायचं. शनाया, झाडू पण उचल ना. काय मॅडम, मी सगळं काम करून घेतो, तुम्ही काहीच काळजी करू नका. हो रे, हा खूपच प्रामाणिक आहे हा. हे पण राधा, एक प्रॉब्लेम आहे. काय? आता पोलीस अटक करणार तुला. का? हा म्हणजे काय, बालकामगार अलाउड नाही इंडियामध्ये. बच्चाला कामावर ठेवलंयस तू. तुम्ही ते सगळं सोड, जाऊ दे ते बच्चा वगैरे. तू काय म्हणत होतीस ग? म्हणजे तू मगाशी असं म्हणालीस, ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे काय ठरवलंयस? सांगते ना. रघु, हा हा मॅडम, तुझ्या साहेबांना बोलव. 0 मिनिटात पाठवतो. हाँ आनंद सर, इधर आओ. मग श्रेयस, सर कसं वाटतंय? कमाल वाटतंय. हो ना. आणि तुला कसं वाटतंय जेनी? सब व्हेरी व्हेरी नाईस सर. गुड गुड, आय कॅन अंडरस्टँड. रघु, मिस्टर गुरुनाथ, कंपनीचा रिसेंट डाटा मला फॉरवर्ड करा आणि हे पेपर वर्क
रेडी ठेवा. उद्या सकाळी मॅडमना काही फाईल्स क्लिअर करायचे, तेव्हा या फाईल्स अपडेट करून संध्याकाळी माझ्या केबिनमध्ये पाठवून द्या. जमेल ना? जमवा. सर, तुम्हाला मॅडमने बोलवलंय. कामात आहे मी, मला नाही जमणार. ठीक आहे, देतो मी असा निरोप. ए असा निरोप देणार का? तुझी नोकरी नाही जाणार का असा निरोप दिलास तर? काय परिस्थिती आहे, कोण बॉस आहे, कोणी कोणाला बोलवलं हे तुला कळतंय ना? सर, आता ते ऐकत. सर, तुमच्या केसचा तरी विचार करा. सॉरी सर, मी तुमच्या भल्यासाठी सांगतोय. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा. अरे दौड़ा 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 दौड़ो दुम पे दौड़ो. अरे माझ्याकडे वा, चांगले हास्य विनोद चालले. हे काय विचारून आतमध्ये यावं एवढे मॅनर्स नाहीत तुम्हाला? बाहेर जा. सॉरी, नाही लक्षात नाही आलं माझ्या की तू तुझ्या स्पेशल फ्रेंड बरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करत असशील. सॉरी हा, पुढच्या वेळेला नॉक करून येईन. राधिका, ते गेस्ट आहेत माझे आणि मी इथे तुमची बायको नाहीये राधिका. बाहेर जा आणि विचारून आतमध्ये या. करेक्ट आहे. आता एकही संधी सोडणार नाहीस ना माझा अपमान करायची? बाहेर जा आणि नॉक करून आतमध्ये या. मिसेस राधिका सुभेदार मॅडम, मे प्लीज कम इन. कामिंग. काय काम? पानवलकर सरांनी दिलेली कामं झाली? ही असली फालतू कामं मी करत नाही. क्लार्क नाहीये मी. तुम्ही कोण आहात हे तुम्ही दाखवून दिले. तेव्हा सांगितलेलं काम वेळेत पूर्ण करा. यू मे गो नाव. हे तू चांगलं करत नाहीयेस हा राधिका. मॅडम, या कंपनीत प्रत्येकाची एक पोझिशन आहे, तेव्हा मला मॅडम म्हणायचं. गो गो. ए राधा 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 राधा, हे बघ, जरा शांत हो, जरा शांत हो. एवढी कशाला चिडतेस तू? अगं तू अजून शॉक मध्ये आहे. त्याला अजून कळलं सुद्धा नाहीये. त्याला हे तर ऍक्सेप्ट करू दे की आपली एवढी मोठी कंपनी आता तू टेक ओव्हर केली आहेस. तू इथे बॉस आहे, तो नोकर आहे. हे accept- पास हा. तुला कोणी सांगितलं मध्ये पडायला? हा? आणि मुळात आलाच कशाला इकडे? काय US ला कंपनीचा दिवाळी निघाला वाटतं? आलाच इकडे मसाले कुटाला यांच्या ते बरोबर. गेस्ट आहेत, याचं भान ठेवा जरा. अपमान नका करू. तुमचं तुमचं काम करा. निघा इथून. केवढा माज आहे या गुरुला. हा, कुठून आणला एवढा माज? तू त्याच्याशी
राधा काय काय झालं? मी उसना अवसान नाही रे आणू शकत. बघ काय झालंय हे. याच कंपनीत काम करून यांनी आमचा संसार आमचं कुटुंब उभं केलं. याच केबिन मध्ये बसून यांनी प्रचंड मेहनत केली, कष्ट घेतले, कष्टाचं सोनं करून दाखवलं. आणि आता त्याच केबिन मध्ये मी आहे आणि मला यांचा असा अपमान नाही. राधा राधा हे मला कळतंय तुला काय वाटतंय, पण मी तुला आधीच सांगितलंय राधा, या सगळ्याचं गिल्ट अजिबात घ्यायचं नाहीये, हातचं राखून वागायचं नाहीये राधा. हो सौमित्र, पण तू संधी नाही दिलीस का गुरुला? दिलीस ना, एकदा नाही दोनदा संधी दिलीस. त्याच्या सगळ्या चुका स्वीकारून संसार पुन्हा मांडायची सुद्धा संधी दिलीस, पण त्याने काय केलं? गुरुने काय नाही ग चुका केल्या सांग मला? आई वडिलांचा अपमान केला, स्वतःच्या मुलाशी भावनिकरित्या खेळलाय तो, याचीच चूक आहे ना, आणि त्याचीच शिक्षा आहे ही. आणि प्रश्न राहिला कंपनीचा दादा, तर ती ALF सारखी कंपनी रस्ता तळाला गेली, ह्यात तुझी काय चूक आहे? तुझ्यामुळे डब घ्यायला गेली आहे का ती? राधा, ALF नावाची जर एक रेष असेल ना, तर राधिका मसाले नावाची एक दुसरी मोठी रेष काढली असतो फक्त, बास. यात तुझी काय चूक आहे? राधा, ही सगळी तुझी मेहनत आहे. राधिका मसाले हे तुझं स्वप्न आहे राधा. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेव राधा, आता तू एकटी नाहीस. तुझ्या बरोबर असंख्य एम्प्लॉईज आहेत जे राधिका मसालेवर अवलंबून आहेत. मुळात आता तू कधीच एकटी नाहीयेस. तुझ्या एकटीचं असं काही नाहीच आहे आता राधा. तू जर अशी खचून गेलीस ना राधा, तर तुझ्या नकळत राधिका मसालेवर अन्याय होणार. चालणार आहे तुला? गुड. असं रडत नाही राहायचंय. काय होय, हसून दाखव. हस आता. स्ट्रॉंग राहा, आनंदी राहायचंय. नाही तर मी असं करू का, तुला अंगठ्या बनवून देऊ का अशा बॉसच्या, BOSS बॉस. म्हणजे कोणी असं वचवच करायला लागले की काही बोलायचं नाही, असं दाखवायचं बॉस. काही बोलतोस काय तू? हसायचं का तुला? हसवायला यार, तू नको ना अशी सिरियस राहूस. हा बरं चल, मी आता त्या रेवती गुप्तांना फोन करतो, आईस्क्रीम साठी भेटायचंय संध्याकाळी. हा नाही सौमित्रा, आज नको, आज नाही मला जमत. मी विचारत नाही, सांगतोय तुला. हा आपण भेटतो आईस्क्रीम साठी संध्याकाळचं. तू आता काम कर, ओके? जरा गुज्जू बाईला भेटतो बऱ्याच दिवसांनी, त्याच्याबरोबर एक आईस्क्रीम चापतो मस्त, ओके? चल भेटू, चल बस काम कर. या कंपनीचं ऋण आहे माझ्यावर, माझ्या संसारावर, आणि म्हणूनच या कंपनीची प्रतिष्ठा मी पुन्हा मिळवून देईन. सरिता, चला. सरिता, अगं ताट वाढलं जेवायला तर. माझा जेवणावर कशाला काढते? चल उठ बघू, चल मलाही भूक लागली, चल. हा अरे विसरलो, गुलाबजाम आणले, घेऊन येतो मी. घे, दोन गोड कर. मला नको काय, घे. काही खायची इच्छा आहे. इच्छा ना? अगं पण सुनबाईचं कौतुक करायला नको का आपण? राधिकाचं तर नेहमीच कौतुक आहे ना हो. पण तिचं हे असलं वागणं मला नाही आवडत आहे.
हे असलं वागणं म्हणजे कसलं? तिला का गुरुचीच कंपनी मिळाली होती का विकत घ्यायला? झालं सुरू परत. सरिता, तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाही का? मी तुला एवढं समजावतो, समजत नाही का? पटत नाही का तुला? नाही पण नाही पण बायकोनं नवऱ्याचा 4 चौघांमध्ये अपमान केलेला मला नाही आवडत. आणि नवऱ्यानं बायकोचा 4 चौघात केलेला अपमान तुला पटतो? राधिकानं गुरुनाथचा 4 चौघात अपमान करून तिला मोठं झाल्यासारखं वाटतं ना, ते मला पटत नाही. राधिकानं 4 चौघांमध्ये आपल्या नवऱ्याचा अपमान करून त्याची खूप चांगली जिरवली असं जर का तिला वाटत असेल ना, तो आनंद मला मान्य नाही ना. हो, हे सगळं ना गुरुला समजाव. तुम्हाला काही गरज नव्हती स्वकर्तृत्वावर मोठी होण्याची. त्याच्यामुळे विवश झाली ती. सारखा हिंडवायचा तिला तू बेअक्कल आहे, बिनडोक आहे. आता बघ म्हणा तिचा बिनडोकपणा, तिचा बावळटपणा. आणि सरिता, एक लक्षात ठेव, तू गुरुच्या वाईट वागण्यामध्ये जर साथ दिलीस, काही म्हणून तुला समाज देखील वाईट ठरवेल. मग ठरवू दे ना. अख्ख्या जगानं मला वाईट ठरवू दे, चुकीचं ठरवू दे ना, मान्य आहे ना मला. पण त्या जगातल्या सगळ्या आयांना मी एक प्रश्न विचारते. त्याचा पोरगा जर का असा वागला, त्याचा पोरगा जर का असा वाम मार्गानं गेला, तरी देखील त्या आया आपली माया आठवतील का हो आपल्या पोराईबद्दल? आईची माया आठवण का? त्या पोरानं आपल्या आईच्या काळजाचा तुकडा जरी काढून घेतला ना, तरी ते ठेच कळल्यानंतर ते काळीच विचारतं लागलं का रे तू? ही सगळी उदाहरणं आहेत ना आपल्या समोर. तरी तुम्ही जर का मला चुकीचं ठरवत असाल तर चालेल, मान्य आहे मला. पण मला माझी मतं आहेत बरं. तू चुकीची मतं पदरात घेऊन फिरतेस. तू त्या नालायकाला साथ देऊ नको, एवढंच मला म्हणायचं बस. मा पोरगा आहे तो, माई नाळ जोडली त्यासोबत. मात्र कुठे त्याची परवड मला नाही सहन होत. तुम्हाला भारी आनंद होत असेल हो, मला नाही आनंद होत. जाऊ दे बाई, काहीच म्हणत. त्यातून असा गुरुपुराण सुरू हिचं. अरे पानोळकर सर, राधिका वहिनी आणि जेनी इथे नंतर बसणार आहेत जेवायला. वा वा वा. परत त्याच ठिकाणी बसून जेवणं म्हणजे क्या बात आहे यार. वागलं दिसतंय. आनंद सर, रघुचा फोन आला. हो सर, मी तर आहे. अरे याच्यासोबत नेहमी फोनवर बोलतो, विसरलोच मी. हे आणत होतो मला. हो हो मस्त. ठीक आहे, आण पटकन. तुम्हाला थोडा अरे यांच्यातलं कोणीही विचारणार नाही मला खायला. काय खाताय ते? बटाट्याची भाजी तर मला पण आवडते. गॅरीला सांगते काहीतरी आण म्हणून. आनंद सर कुठे झाले? भूक लागली आहे का? हो ना. डबा कुठे आहे तुझा? अरे हा, तुझी सवय आधीपासून, तू कधीच डब्बा आणत नाहीस. माझ्याकडे आहे, म्हणजे मी खात होतो. आता प्लेट मध्ये थोडंसं उरलंय, म्हणजे आता मी खाणार नाही, तो वेस्ट होणार. तुला हवं असेल तर तू घे. ऑब्विसली थोडंसंच उरणार ना, बाकी खाल्लेस तू. तू सॉरी. यार तू काय बसलायस असा? साडा किती बोलतो मला सतत. नाही, काय काम आहे? लवकर सांग, मला खूप काम आहे. तुला काय काम आहे आता? म्हणजे भूक लागली, काहीतरी ऑर्डर कर. नाही मागवता येणार. का? कारण आता मी बॉस नाहीये आणि ऑफिसमध्ये बाहेरचं खाणं अलाउड नाहीये. आपण कुठे रूल्स फॉलो करतो? प्लीज सांग ना रघुला, काहीतरी खूप भूक लागली आहे. तर नाही ऐकणार तो रघु, त्याची बॉस आली ना आता, तो कसला ऐकणार आहे आपलं? मग तू आण. खूप भूक लागली मला, प्लीज काहीतरी आण. प्लीज प्लीज घ्या प्लीज. यार भूक तर मलाही लागली आहे. ठीक आहे, आणतो.
बघतो काय